येडामाय नमस्कार मित्रांनो, मी येडेश्वरी भक्त तसेच मोहोळ येडेश्वरी देवस्थान पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांच्या आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आई साहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया. तर तुम्ही सर्वांनी थंबनेलमध्ये बघितलंच असेल, आजचा जो विषय आहे तो आहे पितृपक्षामध्ये देवपूजा करावी का, पितृपक्षाचे महत्त्व काय, या पितृपक्षामध्ये काय करावे व काय करू नये लगेच जाणून घ्या, परत मनामध्ये शंका नको. याबद्दल आज आपण सविस्तरपणे जे काय आहे ती माहिती घेणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी अगदी कळकळीची मनापासून एक छोटीशी विनंती आहे की ज्या कोणी दैवी भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आई साहेबांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. शेजारील बेल आयकॉनची घंटी आहे त्याला देखील प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे इथून पुढं जे पण काही दैवी भक्तीचे व्हिडिओ असतील, देवांच्या माहितीचे व्हिडिओ असतील, विशेषतः येडेश्वरी आई साहेबांच्या माहितीचे व्हिडिओ असतील किंवा आध्यात्मिक व्हिडिओ असतील, ते सगळ्यात पहिला आपण ज्या पण वेळेस आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकेल त्यावेळेस सगळ्यात पहिला ते व्हिडिओ तुमच्या मोबाईलला येतील, त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येईल व त्या व्हिडिओचा सखोलमध्ये लाभ सगळ्यात पहिला तुम्हाला घेता येईल व त्या माहितीचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल. हाच आपला नेतळ आणि शुद्ध उद्देश असतो, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तर चला व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया. तर पितृपक्षामध्ये देवपूजा करावी का व पितृपक्षाचे महत्त्व काय याबद्दल आता मी तुम्हाला सगळ्यात पहिला सांगतो. सगळ्यात पहिला मी तुम्हाला पितृपक्षाचं महत्त्व काय आहे हे पहिल्यांदा सगळ्यात सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे काय आहे हे तुमचं प्रश्नाचं निम्म उत्तर किंवा अर्ध उत्तर तुम्हाला इथंच मिळेल. कारण प्रत्येक जे काय तिथी असेल, वार असेल किंवा दिनांक असेल किंवा प्रत्येक मुहूर्ताला एक विशेष अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्याच पद्धतीनं या पितृपक्षाला देखील एक महत्त्व आहे. तर ह्याचं महत्त्व काय हे पहिलं आपण जाणून घेऊ. त्यानंतर काय करावे काय नाही किंवा देवपूजा करावी का किंवा काय करावे काय नाही याबद्दल आपण जाणून घेऊया. तर पितृपक्षाचं महत्त्व म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्हा सर्वांना माहीतच आहे, प्रत्येक देवी देवतांना एक विशिष्ट वार, विशिष्ट दिवस किंवा विशिष्ट तिथी किंवा विशिष्ट मुहूर्त हा नेमून दिलेला आहे किंवा त्या मुहूर्तावर त्या देवींचं किंवा त्या देवांचं जे काय आहे ते आध्यात्मिक पावर असेल किंवा त्यांचं एक वर्चस्व असेल ते त्या त्या तिथीमध्ये किंवा त्या त्या वेळेमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतं. उदाहरणार्थ मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा जी काय आहे ह्या देवी जी काय आहेत सर्व यांना समर्पित आहे. त्याच पद्धतीनं सोमवार जे काय आहे तो महादेवांना समर्पित आहे. शनिवार जे काय आहे ते शनिदेवांना समर्पित आहे. गुरुवार जे काय आहे ते दत्तांना समर्पित आहे. पंढरपूरचे विठ्ठल किंवा विष्णूचे जे काही अवतार आहेत यांना बुधवार आहे समर्पित. त्याचबरोबर काही ठिकाणी मंगळवारी देखील महादेव आपलं शनिदेवांची जी काय आहे ती स्तुती असेल किंवा त्यांचं जे काही जयघोष असेल तो केला जातो. तुम्हाला लक्षात आला असेल प्रत्येक देवी देवतांना ज्या पद्धतीनं विशिष्ट वार, विशिष्ट जी काही तिथी आहे ती दिलेली आहे, त्याच पद्धतीनं जे काही मृत व्यक्ती आहेत किंवा ज्यांचा मृत्यू झालेला आहे, हे जे काही भूलोक आहे हे सोडून जे काही गेलेले आहेत यांना देखील देवादिकांनी जे काय आहे ते स्थान दिलेलं आहे किंवा त्यांना एक विशिष्ट दिवस दिलेले आहेत. तर ते म्हणजे पितृपंधरवडा किंवा पितृपक्ष असं देखील म्हणतात. आमच्या इकडं त्याला पितृपंधरवडा म्हणतात, कारण हा जवळपास साधारण 15 दिवसाचा असतो. त्यामुळं काही ठिकाणी त्याला पितृपक्ष म्हणतात, काही ठिकाणी त्याला पितृपंधरवडा म्हणतात. तर याचं महत्त्व तुमच्या लक्षात आलं असेल. अक्षरशः दैत्यांना किंवा वाईट शक्तींना, आसुरी शक्तींना देखील मुहूर्त दिलेले आहेत. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की अमावस्येच्या रात्री किंवा शनिवारी असेल, बुधवारी असेल, आपण ग्रामीण भागामध्ये बघत असेल जर काय करणी बाधा किंवा काही उतारा करायचा असेल तर आपण आवर्जून शनिवारी आणि बुधवारी करतो, कारण या दिवशी थोडी निगेटिव्ह एनर्जी जास्त असते किंवा असं मानलं जातं. त्याच पद्धतीनं अमावस्येला जे काय आहे ती वातावरणामध्ये जे काही निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा दृष्ट शक्ती जी काय असतील यांचा संचार जास्त प्रमाणामध्ये असतो असं मानलं जातं. ज्या पद्धतीनं
पॉझिटिव्ह एनर्जीचा जास्त संचार असतो, त्याच पद्धतीनं अमावस्येला जे काय आहे ते निगेटिव्ह एनर्जीचा संचार जास्त असतो असं मानलं जातं. त्याच पद्धतीनं या पितृपक्षामध्ये जे काय मृत व्यक्ती आहेत त्यांना हा जो काय आहे तो 15 दिवसाचा जो काही कालावधी आहे तो समर्पित आहे. तर हे त्याचं महत्त्व आहे. अगदी साध्या सोप्या व समजल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला याचं महत्त्व सांगितलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला देखील लक्षात येईल की या पितृपंधरवड्यामध्ये किंवा पितृपक्षामध्ये नेमकं काय असतं व ते काय आहे हे सर्वांना लक्षात येईल. आता आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण येऊया की या पितृपक्षामध्ये देवपूजा करावी का, असा बऱ्याचशा जणांचा फोन मला आलेला आहे, भाविक भक्तांचा, किंवा बऱ्याचशा भाविक भक्तांनी मला SMS करून, मेसेज करून किंवा बऱ्याचशा व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून मला विचारलेलं आहे की या पितृपक्षामध्ये आपण देवपूजा करावी का किंवा धार्मिक विधी करावा का. तर त्याबद्दल आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. एक तर सर्वात महत्त्वाचा तुम्हाला मी मुद्दा सांगतो की देवांची पूजा करण्यासाठी कोणताही वेळ काळ मुहूर्त नसतो. अगदी 365 दिवस आणि दिवसातले 24 तास तुम्ही श्रद्धेनं कधीही देवांची पूजा अर्चा हे यथोइच्छित श्रद्धेने कधीही करू शकता. देवांसाठी कोणताही मुहूर्त किंवा वेळ ही शुभ अशुभ नसते, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. उलटं अशुभ वेळ जरी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही देवाचं नामस्मरण करून देवाची जी काय स्तुती असेल किंवा देवांची जी काय सेवा असेल, पूजा अर्चा असेल, हे तुम्ही करून जे काय आहे ते तुमचं जे काही वाईट काळ असेल किंवा वाईट वेळ असेल ते तुम्ही उलटं टाळू शकता. आणि वाईट वेळेमध्ये किंवा वाईट काळामध्ये तर तुम्ही आवर्जून, किंवा अशुभ काळ तुमचा चालू असेल तर त्यावेळेस, किंवा अशुभ काही मुहूर्त असतील त्यात जरी तुम्ही देवाधर्मांचं जर काही नाव घेतलं किंवा देवांची स्तुती केली, देवांचा काही पूजा पाठ केला तुम्ही, तर त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळतं. आणि जे काही अशुभ तुमच्यावर होणार होतं किंवा होणार असेल तर त्याचं जे काही प्रमाण आहे ते कमी होतं. त्यामुळं सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की देवांची जी काही पूजा आहे आपली दैनंदिन रोजची, जी काही नित्यस्नान असेल, पूजा पाठ, दिवाबत्ती, उदबत्ती, हे वर्षाच्या 365 दिवस तुम्ही कधीही करू शकता. याला कोणतंही बंधन नाही. फक्त तुमच्या घरामध्ये जर कोण बाळातीन झालेले असेल किंवा कोण एक्सपायर झालेला असेल किंवा त्यांचं निधन झालेलं असेल, अशा काही त्रुटी आहेत ते तुम्हा सर्वांना माहीत आहेत. एवढ्याच जर सोडलं तर बाकी इतर वेळी तुम्ही कधीही पूजा पाठ करू शकता. पूजा पाठ कधीही कुणी खंडित ठेवायचं नाही किंवा बंद करायचा नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि जे काही नियम आहे, आता तुमच्या मनामध्ये विषय आला असेल की या पितृपक्षामध्ये धार्मिक विधी करत नाहीत असं बोललं जातं, तर ते बरोबर आहे. धार्मिक विधी आणि नित्यपूजा याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही जी काही दैनंदिन रोजची पूजा आहे हे तुम्ही तुमच्या देवघरातली जी असेल किंवा मंदिरातली असेल हे नित्यपूजा करायची आहे. धार्मिक विधी म्हणजे एखादा आराधखाना असेल, परडी उजळणे असेल, किंवा धार्मिक एखादा लग्न सोहळा असेल किंवा बारसा असेल, किंवा असे जे काही विधी आहेत हे करायचे नाहीत. शुभ विधी जे काय आहेत ते, कारण हे जे काय पितृपक्ष आहे हा दुःखाचा आहे महिना, आपलं दुःखाचा जे काही पंधरवडा आहे, तर यामध्ये जे काय आपले मृत व्यक्ती आहेत आपल्या घरामधले, ते आपल्या घरामध्ये जेवण्यासाठी येतात अशी आख्यायिका आहे. तर त्यांना आपण जे काय आहे हा महिना असेल किंवा पंधरवडा असेल हा आपण समर्पित केलेला आहे, तर तो त्यांना समर्पित करायचा आहे. आणि त्यांचा जो काही थाटमाट असेल किंवा पितृपक्षाचे जे काय वेगवेगळे विधी असतील, पिंडदान असेल, जे काय हे असेल ते तुम्ही करायचं आहे या महिन्यामध्ये, तर तुम्हाला त्याचं विशेष फळ मिळेल. तर या महिन्यामध्ये दुसरे धार्मिक जे काय आपले हिंदू विधी आहेत ते फक्त करणं टाळायचं आहे. पूजापाठ तुम्ही दैनंदिन रोज करायचा आहे. जी काय विधिवत तुमची जी सेवा असते, जे तुम्ही वर्षभर करता, त्या पद्धतीनंच या पितृपक्षामध्ये देखील सेवा रोज तुम्ही अखंडितपणे चालू ठेवायची आहे. आणि काय करू नये या पितृपंधरवड्यामध्ये किंवा पितृपक्षामध्ये ते देखील तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतो. जर तुम्ही काही नवीन शुभ कार्य करत असाल, नवीन काही जागा घेत असाल, किंवा नवीन कुठं गुंतवणूक करत असाल, किंवा नवीन जर काय तुम्ही ओपनिंग करत असाल कशाची तुमच्या फर्मची, तर ते ह्या जे काय पितृपक्ष आहे याच्यामध्ये करू नये. कारण जे काय आहे हा जो पितृपक्ष आहे हा जे काय आपले मृत व्यक्ती आहेत त्यांना समर्पित आहे. त्यांचा जो काही थाटमाट आहे किंवा त्यांना जे काही मानपान
आहे किंवा त्यांचं जे काय आत्म्याला एक समाधान आहे ते तुम्ही या महिन्यामध्ये करायचं आहे. आणि जेवढं तुमच्या ज्यांना पितृदोष आहे, बऱ्याचशा जणांना पितृदोषाचा देखील घरामध्ये त्रास असतो, भांडणतंटा किंवा घरामध्ये सातत्यानं वादावाद होत असते, तर अशा लोकांनी तर पितृपक्षामध्ये अन्नदान असेल, भरपूर अशा काही विधी आहेत, त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल की पितृपक्षामध्ये तुम्ही असे कोणते सत्कर्म करू शकता की त्याचे तुम्हाला भरपूर चांगले फायदे होऊन तुमचा जे काही पितृदोष आहे तो नाहीसा होऊन पितरांचा जो काही शुभ आशीर्वाद आहे ते तुमच्या घरावर होईल. तर या पितृपक्षामध्ये मी काय करू नये हे सांगत होतो, तर तेच आपण आता थोडक्यामध्ये बोलूया. तर पितृपक्षामध्ये नवीन शुभ कार्य कोणतेही चालू करायचे नाहीत, जे काय आपले जुने कार्य आहेत तेच चालू ठेवायचे आहेत. शक्यतो पितृपक्षामध्ये वादावाद, भांडणतंटा किंवा मोठ्याने बोलणे, घरात किरकिरी करणे, अशा पद्धतीचे जे काय आहे हे कृत्य शक्यतो टाळायचे आहेत. कारण हे जे काय आहे याच्यामुळे तुमच्या घरामध्ये क्लेश किंवा कलह निर्माण होऊ शकतो, हे सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. त्याचबरोबर जे कोण आराध्य असतील किंवा ज्यांना देवीचं ताट आहे, कोणत्याही देवीचं असू दे, तर त्यांनी या पितृपक्षामध्ये म्हणजेच 15 दिवसामध्ये जवळ पितराचा महिना संपत नाही तोवर कुणी देखील जोगवा वगैरे मागायचा नाही किंवा जोगव्यासाठी परडी जी काय आहे आपल्या घरातली ती बाहेर काढायची नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर पितराच्या महिन्यामध्ये जे काय आहे त्या परड्या वगैरे जे काय आपण भरतो, प्रसाद आणलेला असतो आपण देवाला गेल्यानंतर, तर बरेचसे जण भाविक भक्त प्रथा आहे की आपण तुळजापूरला असेल, येडाईला असेल किंवा कोणत्याही देवीला गेल्यानंतर आपण तिथनं प्रसाद घेऊन येतो घरी आणि तो बोळवला जातो. म्हणजेच तो प्रसाद जे काय आहे ते 5 परड्या भरून त्याच्यामध्ये घालून जे काय आहे परडीमध्ये आपण त्याचं जे काय आहे ते श्रद्धेनं विधिवत सगळं विधी करत असतो. तर अशा पद्धतीनं जे काही परड्या आहेत भरतो आपण, ते देखील या पितृपक्षामध्ये भरायच्या नाहीत कुणी देखील. त्याचबरोबर देवांच्या, कोणत्याही देवांच्या जर तुम्ही सवासनी घालत असाल किंवा सुहासनी म्हणतात किंवा देवाच्या नावानं तुम्ही जेवण भोजन देता, तर ते जे आहे ह्या पितृपक्षामध्ये कुणीही करायचं नाही, हे देखील सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आता मी लवकरच पितृपक्षामध्ये असे कोणते विशेष उपाय तुम्ही केले पाहिजेत की जेणेकरून जे काही पितरांचा तुमच्यावर कृपा आशीर्वाद असेल किंवा तुमचे जे काही जुने वाडवडील किंवा जे काही तुमच्या खानदानामधील किंवा जे तुमच्या कुळातील जे काही मृत व्यक्ती आहेत त्यांचा तुमच्या घरावर शुभ आशीर्वाद किंवा कृपादृष्टी व्हावी, यासाठी तुम्ही काय उपाय केले पाहिजेत याचा लवकरच मी व्हिडिओ बनवेल. तर तुम्हाला त्याबद्दल माहिती जाणून घेण्याची इच्छा आहे का, नक्कीच मला खाली कमेंट्स करून सांगा. आणि आज मी जी काही तुम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला याबद्दल आधी माहिती होती का व तुम्हाला कशी वाटली ती माहिती मला सविस्तर खाली कमेंट्स करून सांगा. आणि तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली मराठीमध्ये कमेंट्स करून तुमचा प्रश्न विचारू शकता. मला जर तो नक्की योग्य वाटला किंवा त्याचं खरंच जर महत्त्व असेल तर नक्की मी त्याचं जे काही माहिती आहे ते सर्वांना देण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय येडेश्वरी, जय येडामाय.